2025 हे वर्ष आता शेवटच्या टप्प्यात आलंय। डिसेंबर महिना म्हणजे सगळ्यांच्या मनात एकच गोष्ट असते, नवीन वर्षाची तयारी। पण या उत्साहात एक महत्त्वाची गोष्ट दुर्लक्षित राहू नये, कारण सरकारकडून यावर्षी काही कामांसाठी 31 डिसेंबर ही शेवटची तारीख निश्चित करण्यात आली आहे। आणि इथेच अनेक जण चूक करतात, अजून वेळ आहे, शेवटच्या दिवशी करू असं म्हणून थांबतात। पण अनुभव सांगतो की शेवटच्या दिवशी सर्वात जास्त गोंधळ होतो, वेबसाईट्सवर प्रचंड लोड येतो, सर्व्हर स्लो होतात, कधी अचानक नवीन कागदपत्रांची मागणी होते आणि मग हातात वेळच राहत नाही। त्यामुळे आज वेळ असेल तर आजच ही कामं पूर्ण करणं अत्यंत गरजेचं आहे। सर्वात आधी बोलूयात वाहनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या विषयावर। तुमच्याकडे दुचाकी किंवा चारचाकी वाहन असेल तर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट म्हणजेच HSRP नंबर प्लेट बसवणं आता केवळ पर्याय राहिलेला नाही, तर ती गरज बनली आहे। जुनी नंबर प्लेट असल्यास ट्रॅफिक पोलिसांकडून दंड आकारला जातोय आणि तपासणी दरम्यान अडचणींना सामोरं जावं लागते। अनेकांना वाटतं की अजून वेळ आहे, पण 31 डिसेंबर नंतर कारवाई आणखी कडक होणार आहे। त्यामुळे शेवटच्या दिवशी रांगेत उभं राहण्यापेक्षा आजच वेळ काढून HSRP नंबर प्लेट बसून घेणं फायद्याचं ठरेल। आता वळूयात लाडकी बहीण योजनेकडे। ही योजना राज्यातील लाखो महिलांसाठी आर्थिक आधार ठरली आहे। मात्र या योजनेचा लाभ सुरू ठेवायचा असेल तर KYC आणि आधार लिंकिंग पूर्ण असणं अत्यंत आवश्यक आहे। अनेक महिलांना वाटतं की एकदा नाव लागलं म्हणजे पैसे आपोआप येत राहतील, पण वास्तव असं नाही। KYC पूर्ण नसेल किंवा आधार लिंक नसेल तर पुढचे हप्ते थांबू शकतात। त्यामुळे 31 डिसेंबर पूर्वी आपल्या कागदपत्रांची खात्री करून घ्या। KYC झाली आहे का, आधार जोडलेला आहे का हे नक्की तपासा। थोडीशी निष्काळजीपणात तुमच्या हक्काचा पैसा थांबू शकतो। आणि तिसरं पण तितकंच गंभीर काम म्हणजे पॅन आणि आधार लिंकिंग। अजूनही अनेक जण या बाबींकडे दुर्लक्ष करत आहेत। जर तुमचा पॅन कार्ड आधारशी लिंक नसेल तर तो निष्क्रिय होऊ शकतो। याचा थेट परिणाम तुमच्या बँक व्यवहारांवर होतो। पैसे ट्रान्सफर करणं, गुंतवणूक करणं किंवा उत्पन्न करांशी संबंधित कोणतंही काम करणं अडचणीचं होऊ शकतं। त्यामुळे हे काम नंतर करू असं म्हणून टाळू नका। आजच तपासा आणि लिंक नसेल तर लगेच पूर्ण करा। एक गोष्ट लक्षात ठेवा, 31 डिसेंबर ही शेवटची तारीख असली तरी तो शेवटचा दिवस सुरक्षित नसतो। त्या दिवशी सिस्टीमवर प्रचंड ताण असतो आणि छोटासा तांत्रिक अडथळाही मोठी समस्या बनू शकतो। म्हणूनच वेळ असताना काम पूर्ण करणं हाच खरा शहाणपणाचा निर्णय आहे। नवीन वर्षाची सुरुवात दंड, अडचणी किंवा थांबलेल्या पैशांच्या चिंतेत न करता निवांत आणि निर्धास्त करा। वेळेवर मिळालेली माहिती कधी कधी मोठ्या अडचणींपासून वाचवते, त्यामुळे ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवा। स्वतःही आजच ही कामं पूर्ण करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी पाहत रहा LS मराठी।